महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, तुम्हाला मला एक प्रश्न विचारायचा आहे. तो म्हणजे असा की तुमच्या विचारांशी महाराष्ट्रातले 1-2 करोड तरी मराठी माणसं सहमत नाही आहेत. त्यातलं मी पण आहे. तुमचे विचार मला पटत नाहीत, माझे विचार तुमच्या कार्यकर्त्यांना पटत नाहीत. तुमचे कार्यकर्ते मला कमेंट बॉक्समध्ये घाणघाण शिवाय घालतात, तो विषय राहिला बाजूला. नाही पटत नाही पटत, आपल्याला कुठे एकत्र राहून संसार करायचा आहे, बरोबर ना? पण तरीसुद्धा विषय असा झाला की तुमच्या एका शहर प्रमुख आहे की जिल्हा प्रमुख आहे मला माहीत नाही, पण त्यांनी मला प्रायव्हेटली मेसेज करून आईवरून शिवी दिली आणि माझ्या आईच्या चारित्र्यावरती त्यांनी संशय घेतला. ओके, माझे विचार नाही पटत म्हणून. तर आता विषय असा आला की तुमच्या ह्या शहर प्रमुखाचा जो स्टँड आहे, तो स्टँड तुमचा पण आहे का? म्हणजे मराठी माणसाचे विचार तुमच्या विचारांशी नाही पटले तर प्रत्येक मराठी माणसाला तुम्ही प्रायव्हेटली मेसेज करून त्याची आई बहीण काढणार का? हे तुम्ही स्पष्ट करून सांगा. म्हणजे मराठी माणसाला पण समजू दे ना की बाबा तुमच्या विचारांशी आमचे विचार पटत नसतील मराठी माणसाचे, तर तुमचे कार्यकर्ते आम्हाला प्रायव्हेटली मेसेज करून आमची आई बहीण काढणार. मी पण त्याला 3-4 शिव्या घातल्या. फरक फक्त एवढाच आहे की त्याने मला आईवरून शिवी दिली, पण मी आईवरून शिवी देऊ शकत नाही. कारण आमची कुलस्वामी भैरी भवानी माता आहे, ती पण आईच आहे. त्याच्यामुळे महिलांचा आदर आम्ही ठेवतो. पण तुमच्या कार्यकर्त्याकडे हे गोष्टी विसरलेत. आता या माणसाचा मी नाव घेणार नाही कोण आहे तो, कारण त्याला पब्लिसिटी द्यायची मला काही गरज नाहीये. ओके, परंतु माझ्या फेसबुक अकाउंट, माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरती बरेचसे असे मनसेचे कार्यकर्ते आहेत, ते माझ्या संपर्कामध्ये आहेत आणि माझे मित्र पण आहेत ते. पण ते मला सगळे शिव्या घालत बसत नाहीत ना. त्याच्यामुळे जे माझे मनसेचे कोणी कार्यकर्ते मित्र असतील ना, त्यांच्याकडे माझा नंबर आहेच. ते मला फोन करून विचारू शकता की हा माणूस कोण आहे तो, आणि त्याला जा विचारा तुम्ही. तुमचा स्टँड काय तो पण समजला पाहिजे. खरोखर तुम्ही त्याच्या मताशी तुम्ही सहमत आहात का? म्हणजे तो एखाद्या मराठी माणसाच्या आया बहिणींच्या नावाने शिव्या घालतोय एखाद्या मराठी माणसाला, ह्याच्याशी तुम्ही पण सहमत आहात का? विचार नाही पटले तो भाग बाजूला ठेवा. विचार नाही पटले म्हणून तुम्ही काय एकाची आई बहीण काढणार काय? हे राजसाहेब ठाकरेंनी विचार करावा गोष्टीचा आणि उत्तर द्यावं. कारण जर असं होत असेल तर मराठी माणसाला, तुम्ही जर मराठी माणसाचा पुळका घेताय ना, ते पण आम्हाला तुमचं खरं रूप जगासमोर समजेल. आणि या तुम्ही शहर अध्यक्षाला का प्रमुखाला राजीनामा द्यायला लावा या गोष्टीवरती. आणि अशी माणसं तुम्ही तुमच्या पक्षात ठेवू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.